कधी-कधी होतं ना असं, एखादं साधंसं काम हातात घेतो आणि त्याचा एक वेगळाच प्रवास होऊन जातो. आजची गोष्ट काहीशी तशीच आहे, वड्या बनवण्याच्या एका अनपेक्षित प्रवासाची. चला, ह्या गोष्टीत जरा रमून जाऊया. तर मग होतं काय, जेव्हा एखादी साधी सरळ योजना आणि प्रत्यक्षातला गोंधळ एकमेकांना भिडतात, अशावेळी नात्यांची वीण कशी आणखी घट्ट होते हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. चला तर मग सुरू करूया. या कथेची सुरुवात होते एका अगदी छोट्या पण खूप ओळखीच्या चुकीपासून. गोष्ट आहे शांताबाईंची. त्यांनी आदल्या रात्री साधारण 11च्या सुमारास मुगाची डाळ भिजत घातली. का? तर वड्या नावाचा एक पारंपरिक पदार्थ बनवायचा होता. पण दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत त्या पार विसरूनच गेल्या की डाळ भिजत घातलीये. आणि मग आठवल्यावर त्यांची जी काही तगमग झाली, त्या स्वतःशीच म्हणत होत्या, आत्तापर्यंत तर वड्या बनवून वाळत पण घातल्या असत्या. वेळ तर गेलाच होता, पण होळी जवळ आलेली, त्यामुळं काम संपवायची एक वेगळीच घाई होती. बरं, जे झालं ते झालं. आता वेळ वाया न घालवता शांताबाई आणि त्यांची सून बबिता कामाला लागण्याचा विचार करतात. एक प्लॅन बनवतात. पण म्हणतात ना, आपण एक विचार करतो आणि घडतं मात्र वेगळंच. तसंच काहीसं झालं. त्यांचा प्लॅन एकदम सोपा होता. आपल्या घरातल्या मिक्सरचा वापर करायचा. 2 किलो डाळ वाटायला कितीसा वेळ लागणार? काही मिनिटात काम फत्ते. एकदम वेगवान, कार्यक्षम आणि सोपं असं त्यांना वाटलं. पण प्लॅन सुरू व्हायच्या आतच घरातून आवाज येतो, आई, लाईटच नाहीये. झालं. सगळ्या आधुनिक उपायांवर एका क्षणात पाणी फिरलं. आता लाईट नाही म्हटल्यावर पर्याय काय उरला? तोच आपला जुना पारंपरिक पाटा. एक मोठा सपाट दगड, ज्यावर वाटण वाटणं म्हणजे मोठं कष्टाचं काम, वेळखाऊ आणि प्रचंड मेहनतीचं. हे अवघड काम सुरू असतानाच दारावर थाप पडते. एक अनपेक्षित पाहुणा. आणि हा पाहुणा केवळ मदतीचा हात नाही, तर आपल्या समाजाच्या मूल्यांचा एक सुंदर धडा घेऊन येतो. दारात होत्या त्यांच्या शेजारीण चंद्रकला. त्या आल्या होत्या एका साध्या कारणासाठी. तुमचे 25 रुपये परत करायचे होते. पैशांचा व्यवहार एकदम साफ ठेवायला हवा, असं त्यांचं म्हणणं. केवढी मोठी गोष्ट आहे ही, नाही का? चंद्रकला यांच्या त्या एका वाक्यात किती मोठा अर्थ दडलाय. व्यवहार कितीही छोटा असो, तो वेळेवर पूर्ण करायचा. याने गैरसमज टळतात, नात्यांमध्ये एक मोकळेपणा राहतो आणि याच गोष्टींमुळे तर समाजातला एकमेकांवरचा विश्वास टिकून राहतो. स्वच्छ व्यवहार म्हणजे निरोगी नाती, हेच खरं. शांताबाईंची ती पाट्यावरची मेहनत पाहून चंद्रकलांना राहवत नाही. त्या लगेच मदतीला पुढे येतात. आणि मग कामाची छान वाटणी होते. ठरतं असं की शांताबाईंनी डाळ वाटायची आणि चंद्रकला व बबिता यांनी मिळून पटापट वड्या घालायच्या. आता काम तर सुरू झालं आणि कामासोबत गप्पाही. विषय निघाला वड्यांच्या रेसिपीचा. आणि इथेच जुन्या आणि नव्या परंपरांचा एक सुंदर मिलाप पाहायला मिळतो. हे बघा, गेल्या वर्षीच्या वड्या कशा होत्या? अगदी साध्या, फक्त मीठ आणि कढीपत्ता, त्यामुळे त्या पांढरट बनायच्या. पण यावर्षी बघा, पिठात लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि जिरं पण घातलंय. त्यामुळे या वड्या हिरवट तर दिसणारच, पण चवीलाही एकदम भन्नाट लागणार होत्या. आत्ता कुठे कामाला एक वेग आला होता आणि तेवढ्यात घरातला तो नेहमीचा गोंधळ सुरू होतो. हे तर आपल्या सगळ्यांच्याच घरी घडतं नाहीदा. अचानक शांताबाईंचा नातू गण्या रडत पडत धावत येतो. मी पडलो, चंदूने मला ढकललं, असा त्याचा आरडाओरडा सुरू होतो. आता शांताबाईंची प्रतिक्रिया पाहण्यासारखी आहे. एकीकडे कामात व्यत्यय आल्याचा वैताग, तो दुसरीकडे नातवाची काळजी. दोन्ही भावना एकत्र. त्या लगेच सुनेला, बबिताला आपला तो पारंपरिक उपाय करायला सांगतात. थोडी हळद आणि तेल लावून दे. तर इतके सगळे अडथळे, गोंधळ, व्यत्यय हे सगळं पार करून अखेर काम पूर्ण होतं. आणि तेव्हा या परंपरेमागचा खरा अर्थ समोर येतो. काम झाल्यावर शांताबाई अगदी मनापासून चंद्रकलांना म्हणतात, अगं बरं झालं तू आलीस, नाहीतर मला 2 वाजले असते हे सगळे एकटीला करायला. ह्या एका वाक्यातूनच एकत्र येऊन काम करण्याचं महत्त्व कळतं. आणि या वड्या फक्त घरापुरत्या नव्हत्या. यातला एक वाटा जाणार होता रिंकूला, जी नुकतीच आई झालीये आणि तिला स्वतःला हे करायला जमणार नाही. दुसरा वाटा बबिताच्या आईकडे, रेखा यांच्याकडे जाणार होता. म्हणजे बघा, बनवण्याची क्रिया ही थेट वाटून घेण्याशी, एकमेकांना देण्याशी जोडलेली आहे. आणि विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की हा सगळा पसारा, हा सगळा प्रवास सुरू झाला होता फक्त 2 किलो डाळीपासून. बघा, एका साध्या गोष्टीने किती लोकांना एकत्र आणलं. यावरून एक प्रश्न नक्कीच मनात येतो. आपल्या अशा कित्येक तरी परंपरा आहेत ज्यांच्यात शेवटी काय पदार्थ बनला यापेक्षा तो बनवताना कोण कोण सोबत होतं, ती प्रक्रिया कशी होती, हे जास्त महत्त्वाचं ठरतं, नाही का?